माझ्या लहानपणी मी पाहिलं होतं की माझे आजोबा दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये थोडेसे मखाणे उकळून प्यायचे. वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती. केस देखील दाट होते आणि शरीरात प्रचंड ऊर्जा होती. तेव्हा मला वाटायचं की हा फक्त एक साधा घरगुती उपाय आहे. परंतु जेव्हा मी आधुनिक वैद्यकीय संशोधन आणि आयुर्वेदातील ग्रंथ अभ्यासले तेव्हा मला समजलं की हा केवळ एक योगायोग नव्हता, तर त्यामागे एक पूर्णपणे वैज्ञानिक आणि ओजस वाढवणारा नियम दडलेला होता. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण सर्वजण सततचा थकवा, निद्रानाश, त्वचा निस्तेज होणे आणि सांधेदुखी ह्या समस्यांशी झुंजत आहोत. आयुर्वेदानुसार ह्या सर्व समस्या शरीरातील ओजस म्हणजेच आपली मुख्य जीवनशक्ती कमी झाल्यामुळे होतात आणि चरक संहितेत दूध व मखाण्यांचे संयोजन हे ओजस वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात. तसेच चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ओजस ह्या संकल्पनेविषयी जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील सर्व धातूंचे योग्य पोषण झाल्यानंतर जी अंतिम जीवनशक्ती निर्माण होते तिला ओजस असे म्हणतात. हीच शक्ती आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत ठेवते. परंतु चुकीचा आहार, अपुरी झोप, ताणतणाव आणि वाढते वय यांमुळे ही शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. परिणामी सतत थकवा जाणवतो, मन चिडचिड होतं आणि शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. मखाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. दुसरीकडे दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. या दोन्ही पदार्थांचे मिश्रण शरीराला संपूर्ण पोषण पुरवते. त्यामुळे शरीरातील पेशींना ऊर्जा मिळते आणि दिवसभर काम करण्याची क्षमता वाढते. विशेषतः दिवसभर शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आहार खूप फायदेशीर ठरू शकतो. आजकाल अनेक लोकांना असं वाटतं की त्यांची ऊर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्वीसारखी उत्सुकता, उत्साह आणि काम करण्याची ताकद उरलेली नाही. अशा वेळी महागडी औषधे किंवा कृत्रिम पूरक पदार्थ वापरण्याऐवजी नैसर्गिक मार्गांचा अवलंब करणे अधिक चांगले ठरते. गरम दुधात मखाणे घालून नियमित सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि थकवा कमी होण्यास मदत होते. झोप ही आपल्या शरीरासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना रात्री वेळेवर झोप लागत नाही. काही जण अंथरुणावर पडून तासनतास काढतात, तर काहींना रात्री वारंवार जाग येते. अनेकांच्या मनात सतत विचारांचे वादळ सुरू असते. दिवसभराच्या तणावामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि त्याचा परिणाम शरीरावरही होऊ लागतो. सकाळी उठल्यानंतरही शरीरामध्ये ताजेपणा जाणवत नाही, डोळे जड वाटतात आणि दिवसभर आळस जाणवतो. अशा वेळी मखाणे आणि गरम दुधाचे मिश्रण खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक महत्त्वाचे अमिनो ऍसिड असते. हे अमिनो ऍसिड शरीरामध्ये सेरोटोनिन आणि त्यानंतर मेलाटोनिन या संप्रेरकांच्या निर्मितीला चालना देते. मेलाटोनिनला झोप नियंत्रित करणारे संप्रेरक मानले जाते. त्यामुळे मन शांत होते, शरीराला आराम मिळतो आणि नैसर्गिकरित्या गाढ झोप लागण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घडत असल्यामुळे शरीरावर कोणताही अनावश्यक ताण येत नाही. याशिवाय मखाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. मॅग्नेशियम हे केवळ एक खनिज नसून ते शरीरातील शेकडो जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे खनिज स्नायूंना शिथिल करण्यास मदत करते आणि मज्जासंस्थेला शांत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे दिवसभराचा थकवा आणि मानसिक तणाव हळूहळू कमी होऊ लागतो. आजकाल अनेक लोक सतत मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतात. त्यामुळे डोळे थकतात आणि मेंदूवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत शरीराला विश्रांतीची गरज असते. रात्री गरम दुधासोबत मखाण्यांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते. ज्यांना रात्री अनेक वेळा जाग येते, सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवतो किंवा मग दिवसभर चिडचिडेपणा वाटतो, त्यांनी हा उपाय अवश्य करून पाहावा. मित्रांनो, ह्या मिश्रणाचा फायदा केवळ झोपेपुरता मर्यादित नाही. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ लागते आणि हाडांची ताकदही हळूहळू घटू लागते. सुरुवातीला ही समस्या फारशी जाणवत नाही, परंतु कालांतराने गुडघेदुखी, पाठदुखी, सांध्यांमधील वेदना आणि स्नायूंमध्ये ताठरपणा यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. मखाण्यामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक दुधामधील पोषक तत्वांसोबत एकत्र येऊन हाडांना पोषण पुरवतात. यामुळे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत मिळते.
विशेषतः 40 नंतर शरीराला अधिक पोषणाची गरज असते आणि त्यावेळी ह्या मिश्रणाचे महत्त्व आणखी वाढते. नियमितपणे आणि योग्य प्रमाणात ह्याचे सेवन केल्यास शरीर अधिक मजबूत बनते, सांध्यांची हालचाल अधिक सुलभ होते आणि दैनंदिन कामे करताना पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जा जाणवू लागते. त्यामुळे शांत झोप आणि मजबूत हाडे ह्या दोन्ही गोष्टींसाठी हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय मानला जाऊ शकतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक हवी असते, परंतु वाढत्या वयानुसार त्वचेतील कोलॅजनचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे त्वचा कोरडी पडते, सुरकुत्या दिसू लागतात आणि चेहऱ्यावरील तजेला कमी होतो. मखाण्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दुधातील अॅमिनो ऍसिड्स शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि त्वचेला पोषण देतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. पचन संस्थेच्या दृष्टीनेही हे मिश्रण खूप महत्त्वाचे आहे. मखाण्यामध्ये तंतुमय पदार्थ आणि प्रतिरोधक स्टार्च असतो. हे घटक आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना पोषण देतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. गरम दूध आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. अनेकांना आश्चर्य वाटेल, परंतु निरोगी पचन संस्था ही चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीची पायाभरणी असते. म्हणूनच मखाणे आणि दूध यांचे नियमित सेवन केल्यास शरीराची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. दूध आणि मखाणे यांचे फायदे आपण जाणून घेतले, पण त्याचा खरा परिणाम मिळवायचा असेल तर ते बनवण्याची पद्धत तितकीच महत्त्वाची ठरते. अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये थेट मखाणे टाकून पिऊन टाकतात, पण मित्रांनो, ही पद्धत पूर्णपणे योग्य मानली जात नाही. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करा आणि त्यामध्ये 1 मूठभर मखाणे टाकून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे हलकेसे भाजून घ्या. असे केल्याने मखाण्यांचा स्वाद वाढतो आणि त्यातील पोषक घटक अधिक सक्रिय होण्यास मदत होते. त्यानंतर त्याच भांड्यात 1 ग्लास दूध घाला. आता त्यामध्ये 1 चिमूटभर वेलचीची पूड आणि 2 किंवा 3 केशराच्या काड्या मिसळा. हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू मखाणे मऊ होतील आणि दुधातील पोषक तत्वे त्यांच्यामध्ये शोषली जातील. मित्रांनो, यामुळे केवळ चवच वाढत नाही, तर शरीराला अधिक प्रभावीपणे पोषण देखील मिळते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तयार होणारे पेय शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे मिश्रण कोणत्या वेळी प्यावे? तज्ञांच्या मते रात्री झोपण्याच्या साधारणपणे 1 तास आधी याचे सेवन करणे अधिक योग्य मानले जाते, कारण या काळात शरीर विश्रांतीच्या अवस्थेकडे जात असते आणि पचन संस्थेचे कार्य अधिक संतुलित पद्धतीने सुरू असते. मखाण्यात असलेले मॅग्नेशियम आणि दुधात असलेले ट्रिप्टोफॅन हे घटक शरीर आणि मन दोन्हींना शांत करण्याचे काम करतात. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि सकाळी उठल्यानंतर शरीर अधिक ताजेतवाने वाटते. विशेष म्हणजे ज्या मुलांची शारीरिक वाढ सुरू असते किंवा किशोरवयीन मुलांना जास्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी सकाळच्या नाश्त्याच्या वेळी हे मिश्रण देणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्यांच्या हाडांची वाढ चांगली होते, शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा टिकून राहते. तथापि प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मखाणे आणि दूध हे आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी त्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळले पाहिजे. मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार किंवा दुधाची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचा आहारामध्ये समावेश करावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ दूध आणि मखाणे खाल्ल्याने सर्वच समस्या दूर होतील अशी अपेक्षा ठेवू नका. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली या सर्व गोष्टी तितक्याच आवश्यक असतात. जर ह्या सर्व चांगल्या सवयींसोबत दूध आणि मखाण्यांचा समावेश केला तर शरीरातील ऊर्जा वाढण्यास, झोप सुधारण्यास, त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास आणि एकूणच आरोग्य अधिक चांगले राहण्यास निश्चितच मदत होऊ शकते. त्यामुळे ही साधी आणि पारंपरिक सवय आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे नक्कीच फायदेशीर ठरेल. मित्रांनो, तुम्ही यापूर्वी कधी दूध आणि मखाण्यांचे सेवन केले आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.